मंडळी, तुम्ही भगवान शिवाच्या हातातील डमरू अनेक वेळा पाहिला असेल, पण तुम्ही कधी त्याचा आकार नीट पाहिला आहे का? डमरूचा मध्यभाग अरुंद आणि दोन्ही बाजू फुगलेल्या असतात. अनेकांना हा आकार इन्फिनिटी म्हणजेच अनंत या चिन्हाची आठवण करून देतो. पण हा केवळ योगायोग आहे का, की यामागे एखादं गूढ आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की डमरूचा आकार अनंताशी कसा जोडला जातो, त्याचा सृष्टीशी काय संबंध आहे आणि भगवान शिवांच्या डमरूमधून आपल्याला कोणता जीवन संदेश मिळतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. डमरू हे भगवान शिवाचे एक दिव्य वाद्य आहे. पुराणात आणि इतर परंपरेमध्ये डमरू हा सृष्टीच्या आदिनादाचा प्रतीक मानला जातो. असे मानले जाते की भगवान शिवांनी तांडव करताना डमरू वाजवला आणि त्या दिव्य नादातून सृष्टीत स्पंदने निर्माण झाली. हा नाद म्हणजे निर्माण, परिवर्तन आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. डमरूचे दोन फुगलेले भाग आणि मधील अरुंद भाग पाहिला की अनेकांना इन्फिनिटी चिन्हाची आठवण येते. जरी प्राचीन शास्त्रामध्ये डमरूला थेट इन्फिनिटी म्हटलं नसेल, तरी अनेक आध्यात्मिक अभ्यासक या आकाराचा प्रतिकात्मक अर्थ सांगतात. इन्फिनिटी म्हणजे ज्याला सुरुवात नाही, शेवट नाही, ते म्हणजे अनंत. भगवान शिवांना देखील अनादी आणि अनंत म्हटले जाते. म्हणून डमरूचा आकार आपल्या या अनंत विश्वाची, अखंड काळाची आणि निरंतर चालणाऱ्या सृष्टीची आठवण करून देतो. डमरूच्या दोन बाजू काय दर्शवतात? डमरूच्या दोन बाजूंचा अर्थ अनेक प्रकारे लावला जातो. एक बाजू निर्मितीचे प्रतीक आहे, दुसरी बाजू संहाराचे प्रतीक आहे. मधला अरुंद भाग म्हणजे संतुलन. भगवान शिव आपल्याला शिकवतात की सृष्टीमध्ये निर्माण आणि संहार ही दोन्ही चक्रे आवश्यक आहेत. जुने संपल्याशिवाय नवीन जन्माला येत नाही. जसे दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो, तसेच जीवनातही प्रत्येक शेवट एका नव्या सुरुवातीचे दार उघडतो. डमरू आणि विश्वातील स्पंदने. भारतीय तत्त्वज्ञानानुसार संपूर्ण विश्व स्पंदनांनी भरलेले आहे. प्रत्येक ग्रह, तारा, प्रत्येक जीव आणि प्रत्येक श्वास हा एका लयेत चालत असतो. डमरूचा नाद या वैश्विक लयाचे प्रतीक मानला जातो. तो आपल्याला आठवण करून देतो की आपण निसर्गापासून वेगळे नाही, तर त्याचाच एक भाग आहोत. डमरू आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो. जीवनात बदल अपरिहार्य आहे. सुखानंतर दुःख येते आणि दुःखानंतर पुन्हा आनंद येतो. यशानंतर नम्रता आणि अपयशानंतर स्थैर्य आवश्यक असते. जसे डमरूचा नाद थांबत नाही, तसेच जीवनाचा प्रवासही थांबत नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नका. मंडळी, भगवान शिवाच्या डमरूचा आकार इन्फिनिटीसारखा दिसतो, म्हणून अनेक जण त्याला अनंताचे प्रतीक मानतात. हा अर्थ मुख्यतः आध्यात्मिक आणि प्रतिकात्मक आहे. डमरू आपल्याला सांगतो की परमेश्वर, काळ, विश्व आणि जीवन याचा प्रवास अनंत आहे. म्हणून प्रत्येक क्षण सकारात्मकतेने जगा, बदलाचा स्वीकार करा आणि आपल्या जीवनात संतुलन राखा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व पौराणिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.